नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कमळीने कामिनीचा पाठलाग केलेला असतो. ती मात्र तिच्या हातून निसटलेली असते. अगदी गेटवर येते आणि खूप टेन्शनमध्ये असते कमळी. कमळी आता परत त्या रूम मध्ये आलेली असते आणि तिथं सुरा पडलेला असतो. तो सुरा घेते आणि परत माघारी जाऊन गेटवर उभी राहते. धावत पळत गेटच्या बाहेर येऊन उभी राहिलेली असते. कुणी येतं का किंवा गाडी वगैरे, ती परत त्या जी गाडीत बसून बाई गेली म्हणजेच आपली कामिनी, तिचा पाठलाग करण्यासाठी. कमळी तिथेच विचार करत थांबलेली असते, टेन्शन मध्ये असते. तेवढ्यात काय धावत पळत ऋषी आलेला असतो. अगं कमळी, ऋषी म्हणतो अगं कमळी चाललंय तरी काय, आणि हा सुरा का घेऊन फिरतीये. कमळी काही ऐकत नाही, म्हणते ऋषी सर चला, आपल्याला त्या गाडीचा पाठलाग करायचा आहे पटकन, ती खूप दूर निघून जाईल. ऋषी म्हणतो काय ग, काय मूर्खपणा लावलाय, कळतंय का तुला, एकटीच इथे आली, इतक्या सुनसान जागेवर, सांगितलं नाही आणि नको म्हटलं तरी आली, कोणता मूर्खपणा करते, जरा अक्कल आहे का तुला. ऋषी आता फार चिडलेला असतो आणि कमळीला रागवतो. अन्नपूर्णा आजीच्या नातीचं खोटं नाटक केलं आणि मोठा ऍक्सिडेंट घडवला, त्यांना पकडायला नको का, असंच जाऊ द्यायचं का. ऋषी म्हणतो गप्प बस आणि शहाणपणा करू नको आणि डिटेक्टिव्ह गिरी तर अजिबात करू नकोस. एकटीनं स्वतःचा जीव धोक्यात घालणं चुकीचं आहे, एवढं पण कळत नाहीये का. पोलिसांचं काम आहे, तुझं काम नाहीये. राजन काका, अन्नपूर्णा आजी यांच्याबद्दल काही इमोशन मला चांगलंच माहितीये, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून एवढी मोठी रिस्क घेणं चुकीचं आहे. त्यामुळे मला आता सध्या तुझा राग आलाय कमळी. सर सॉरी या, मी अन्नपूर्णा आजीला या अवस्थेत बघूच शकत नाहीये. त्यांच्या नातीची किती ओढ आहे त्यांना, आणि त्यांच्याबरोबर असं खेळ करणं योग्य आहे का. त्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे म्हणून मी आलो होतो. असा विषय काढला ना अन्नपूर्णा आजीचा, त्यांच्या नातीचा, की माझ्या आवांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे आठवतं. असंच त्यांना म्हातारपणीचं कुणी फसवलं, त्रास दिला तर किती वेदना होणार. मग अन्नपूर्णा आजीला सुद्धा होत असतील ना. अन्नपूर्णा आजीला त्रास देणारी माणसं आजूबाजूचीचे, बरोबर खेळ रंगवला होता, पण ती बाई माझ्या हातातून निसटली हो सर. म्हणतो बाई, कोण बाई भेटली तुला. हो, आत्ता बुरखा घालून गेली ती बाईच होती. बाईने सगळा घडलेला प्रकार ऋषीला सांगितलेला असतो आणि त्या बाईच्या हातात चाकू होता, तरी सुद्धा एवढी रिक्स घेतली. कमळी, हे चुकीचं नाहीये का. सर प्लीज, आता हे महत्वाचं नाहीच आहे, काय चुकीचं काय बरोबर. सध्या त्या बाईच्या गाडीचा पाठलाग करणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. ऋषीला अगदी ओढत नेलेलं असतं आणि ऋषी सुद्धा घाईघाईने निघतो आणि त्या गाडीचा आता पाठलाग करणार असतात. कामिनीच्या ड्रायव्हरला म्हणते की गाडी फास्ट चालवायची आहे, अजिबात थांबायचं नाहीये. हो मॅडम, फास्ट चालवतो. कमळी म्हणते ती व्यक्ती तिथून पळून गेली असणार आहे, ती आपल्या हाताला लागणार नाहीये. सर एक काम करता का तुम्ही, काकाला फोन करून सांगा माझ्यावर हल्ला झालाय, घरात कोण कोण आहे हे सुद्धा चेक करा, म्हणजे माझ्यावर हल्ला करणार कोण आहे हे मला कळेल. मला जी शंका आहे तीच व्यक्ती का बघूया आपण. ऋषीला आता कमळीचा राग आलेला असतो. ऋषी म्हणते सर, अन्नपूर्णा आजीला त्यांची नात भेटावी म्हणून सगळे प्रयत्न करते, आणि त्यांची नात त्यांना भेटू नये म्हणून कामिनीने किती प्रयत्न केले, किती डावपेच खेळले हे तुम्हाला माहितीच आहे ना. फक्त माझ्या मनातली शंका निघून जाईल म्हणून प्लीज फोन लावा सर. सर लावा ना फोन प्लीज. ऋषीने आता फोन उचललेला असतो आणि ऋषी राजनला फोन लावणार असतो आणि जो काय प्रकार घडलाय तो सगळ्या राजनला सांगणार असतो. राजनला फोन लावलेला असतो. राजन म्हणतो ऋषी बोल की, कमळी सापडली का रे. हो, डोंट वरी, शी इज ओके. ती ओके, तिला काय फार लागलेलं नाहीये, पण तिच्यावर कुणीतरी जीव घेणा हल्ला केला, त्यातून वाचली ती. राजन म्हणतात तिला हॉस्पिटलमध्ये ने, तोपर्यंत मी लगेच इकडनं आलो. नाही राजन काका, ती ओके, हॉस्पिटलमध्ये न्यावं, इतकं काय लागलेलं नाहीये, पण तुमच्याकडे एक काम होतं. कमळी बरोबर आता राजन बोलायला लागलेले असतात. कमळी कशी आहे. कमळी म्हणते मी एकदम व्यवस्थित आहे, काहीच झालेलं नाहीये मला. माझं एक काम करतं का. राजन म्हणतं हो करतो की. आपल्या घरात कोण आहे आणि कोण नाही एवढंच मला सांगा. माझ्यावर हमला करणारा आपल्या घरातला असला तर इतक्या लवकर तो घरी काय जाऊ शकत नाहीये. त्यामुळे राजन काका प्लीज. राजन म्हणतात कमळी, आपल्या घरातलं कोणीच नसणार आहे, त्यामुळे प्लीज असं नको करायला. कमळी म्हणते माझ्यासाठी, माझ्या समाधानासाठी बघा एकदा, म्हणजे मला एक समाधान होईल की आपल्या घरातलं कुणी नव्हतं, कुणीतरी तिसऱ्याच व्यक्ती हमला करणार. प्लीज राजन काका. राजन म्हणतात ठीक आहे, बघतो मी कमळी आणि तुला लगेच फोन करून सांगतो. रागिनी तिच्या रूम मध्ये सारखी फेऱ्या मारत असते, एजा एजा करत असते. तेवढ्यात काय राजन येतो आणि आत्या. अरे राजन काय रे. रागिनी तुझी आई कुठे ते सांग आधी. रागिनी आता ततमम करायला लागते. आता राजनला उत्तर काय द्यायचं. राजनने फोन चालूच ठेवलेला असतो, त्यामुळे इथे काय घडतंय लगेच कमळीला त्यांना कळत असतं. पण ते असेल ना बाहेर, असेल म्हणजे माहित नाही तुला. राजन आता घाईघाईने निघालेला असतो आणि आता कामिनी तिच्या रूम मध्ये आहे का म्हणून वर गेलेला असतो. रागिनी राजनच्या मागे असते. राजन राजन करत, अरे झालंय काय आणि आईला काय शोधतोय तू राजन. अरे राजन बोल की. राजन अजिबात ऐकत नाही आणि घाईने कामिनीला शोधायला तिच्या रूम मध्ये गेलेलो असतो. राजन म्हणतो मला बोलायचंय. अरे मग तू बस, मी बोलवते तिला, तू कशाला ड्रेस मला बोलायचे सांगितलं ना आणि मी स्वतः जातो. रागिनी आता राजनला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण राजन काय थांबायला तयार नसतो. त्याला काहीही करून कामिनी कुठे हे शोधायचं असतं.
रागिनी मात्र पुरेपूर प्रयत्न करते की राजाने इथेच थांबावं, त्याने काय वर जाऊच नाही. राजन घाईघाईने वर चाललेला असतो. रागिनी म्हणते सगळं बिंग फुटणार वाटतं, आता काय करू आणि कसं थांबवू याला, मला काही कळत नाहीये. रागिनी आता राजनच्या मागे अगदी घाईघाईने निघालेली असते. राजन राजन आवाज देते आणि तेवढ्या स्पीडने ती पळत असते त्याच्या मागे. काहीही करून तिच्या रूम मध्ये जाण्याच्या आधी त्याला थांबवायचं असतं. रागिनी आणि का राजनच्या जवळ आलेले असतात आणि कामिनीच्या रूमला जोर जोरात वाजवत असतो की दार उघड, दार उघड. आतमधून कोणी काय दार उघडत नसतं. आणि का म्हणते व्हॉट्सअप डॅड, काय झालंय, कसलं एवढं टेन्शन आहे, एवढं कसला आरडाओरडा चाललाय, राजन का दार वाजवतोय, झोपली असेल ती, मला तिच्याशी महत्वाचं बोलायचंय, ती झोपलेली असू किंवा जागी असू, तिला दार उघडायला लाव. निका आणि रागिनी एकमेकींकडे बघत असतात आणि जरा आता भामट्या झालेले असतात. राजन म्हणतात दार उघडणार की तोडू. म्हणते डॅड असं काय वागतोयस रे वेड्यासारखा, सांगितलं ना झोपली असेल ती. काय झालंय डॅड, काय झालंय ना माहिती का तुला अनिका, सकाळपासून तुझ्या आजीचा आवाज ऐकला नाही आणि दरवाजाची कडी आतमधून लावलीये. तिचा आवाज जर ऐकला नाही तर दिवस सुरू झालाय असं फिलिंग येत नाही ना, म्हणून तिचा आवाज ऐकण्यासाठी कान तरसलेत ना, म्हणून आलोय तिच्याकडे बोलायला मी, कळालं. राजन दरवाजा उघडून आतमध्ये आलेला असतो. कामिनी कुठेच दिसत नाही. आता दोघींनाही टेन्शन आलेलं असतं. राजन म्हणतो आत्या कुठं आहे. आता कामिनी आतमध्ये असते बाथरूम मध्ये आणि रागिनी काहीतरी उडवडीचं उत्तर देणार तेवढ्यात काय तिने फ्लश केल्याचा आवाज राजनला येतो. आतमधनं पाण्याचा आवाज येतोय म्हणजे नक्की कुणीतरी आहे. आतमधून कामिनी म्हणते बाहेर कोण आहे. आणि का पटकन जाते, अगं डॅड आहे, डॅडला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आणि कधीच शोधतोय तुला, ये बरं पटकन बाहेर. कमळी म्हणते असं कसं होणार, कामिनी आजी तिथं असणं शक्यच नाहीये. 100% गॅरंटी आहे माझ्याबरोबर ज्यांनी आता हातापायी केली त्या कामिनी आजीच होत्या. मग तिथं कोण आहे बाथरूम मध्ये. राजांनी आता कामिनीचा आवाज ऐकलेला असतो आणि त्याला असं वाटतं की ती आहेच इथे. रागिणी म्हणते बसायचं का आपण इथे, आई आली की बघ बोलू आपण. राजन म्हणतो नाही मी आईजवळ थांबतो आणि राजन अगदी घाईघाईने निघून गेलेलं असतो. राजन बाहेर येतात आणि लगेच कमळी आणि ऋषीला म्हणतात की आत्या आणि रागिनी दोघे घरीच आहेत. ऋषी म्हणतो ठीक आहे आम्ही पोहोचतोय थोड्या वेळात मग बोलूया. कामिनी आता बाहेर आलेली असते. त्या ड्रायव्हरला म्हणते जास्ती वेळ थांबू नको, लगेच गाडी वळवून घे आणि निघून जा. रागिनी आता वर म्हणत असते थोडक्यात वाचली या रागिनी, आणि हे प्रत्येक वेळेला होणार नाहीये, कधीतरी फसली जाणार आहे. अगदी थोडक्यात वाचली, नाहीतर राजनने तर पकडलंच होतं. ते काळजी घ्यायला लागणार आहे कारण राजन सुद्धा चांगल्याच चौकशा करायला लागलाय. रागिनी विचार करत असते, टेन्शन मध्ये असते. तेवढ्यात काय कामिनी समोरून उभी राहते. इतकी घाबरलेली असते की टणकन अशी उडते. आई काय आहे, भेटली का गौरी, केलं का तिचा गेम, झालंय का सगळं तुझ्या मनासारखं. अगदी दारातच तिला सगळे प्रश्न विचारत असते. रागिनी म्हणते काय ग रागिनी, दारातच महाभारत सांगू का आतमध्ये येऊन पण काही सांगू. नाही गाई, आतमध्ये रिलॅक्स बस आणि काय झालंय ते सांग, ये ना आत. इकडे आता अनिकाच्या रूम मध्ये आलेले असतात कामिनी, रागिनी, अनिका आणि अगदी पळत पळत आलेली असे धापा टाकत. ग्रॅनी आजी काय झालंय तुला आणि एवढी कसली टेन्स आहे तू आणि एवढी कसली घाबरली आहे. मला पाणी दे ना, जरा तहान लागलीये, माझ्या घशाला कोरड पडली बाळा, मला पाणी हवंय. अनिका आता घाईघाईने पाणी देते कामिनीला. ग बाई लवकर पाणी, तहान लागली मला. कामिनी पाणी वगैरे पिते, रिलॅक्स होते. काय ग रागिणी, मला घरात कोणी विचारलं का. आई विचारलं का म्हणजे काय, एवढ्यावरून वाचलोय, नाही तर आज आपल्याला काय कोणी वाचवणार नव्हता, फसलोच होतो आपण. अगदी थोडक्यात वाचलोय आपण, सेफ्टी प्लॅन बनवला म्हणून वाचलो, नाहीतर राजांनी आज तर पकडलंच होतं आपल्याला. आणि आधीच रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं म्हणूनच अनिका तेवढे प्रश्न विचारत असते आणि तेवढेच उत्तर कामिनी समोरून देत असते. राजनला बरोबर त्यांनी फसवलेलं असतं. ग्रॅनी आजी खरंच काय प्लॅनिंग केला म्हणून थोडक्यात वाचलो, नाहीतर डॅडने तर आज पकडलंच होतं बघ. आता तिघी खूप खुश झालेले असतात की राजनला त्यांनी फसवलंय. म्हणला तुला काय प्लॅन बनवलाय, व्हेरी स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. अगं इकडचं सगळं मॅनेज झालंय, इकडचं काय विचारते आणि का तेच तेच, तिकडचं सांग, कर्जतला काय झालं ते सांग बाई, ते महत्वाचंय. कामिनी म्हणते हो 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 सगळं काही सांगते, जरा रिलॅक्स व्हा. कसं आहे ना, मी कर्जतच्या फार्म हाऊसवर गेले, तिथे अंधारात कोणीतरी बसलेलं दिसलं मला, बरोबर समोर जाते तर काय ती गौरी नव्हतीच. कामिनी म्हणते चक्क मी फसले, गौरी म्हणून तिच्यावर हमला केला पण ऍक्च्युअल मध्ये ती गौरी नव्हतीच. अगं आई काय सांगते, मग कोण होतं. कमळी होती. कमळी, व्हॉट, कमळी, हो कमळी. मलाही असा शॉक बसला. आता कामिनी तिथे गेल्यावर काय काय घडलं ते सगळं काही डिटेलमध्ये सांगत असते रागिनीला आणि अनिकाला. यांना धक्काच बसलेला असतो की त्या फार्म हाऊसवर कमळी कशी पोहोचली. असं आहे ना, अनिका आणि रागिनी त्या कमळीला असं वाटतं की गौरीच्या जीवावर कोणीतरी उठलंय. मग गौरीच्या जीवावर कोण उठलंय याचा शोध घ्यायचा आहे त्या कमळीला, म्हणून तिथे आली होती स्वतःच्या जीवावर धोका पत्करून. स्वतःच्या जीवाची पर्वाही केली नाही आणि अंधारात एकटीच त्या फार्म हाऊसवर होती ती कमळी. आणि बघ की अनिका म्हणते काय असतं ग तिचं मध्ये मध्ये.
आपला फॅमिली मॅटर, आपली माणसं आपण बघून घेऊ की आपापलं काय चाललंय. ती कशाला येते मध्ये मध्ये आणि प्रत्येक वेळेला तिचं काय असतं आपल्या फॅमिलीमध्ये मला तेच कळत नाहीये. कामिनी म्हणते खरं सांगू का आता मी सुद्धा आहे ना आता या कमळीला कामिनी म्हणते सगळ्यात आधी आहे ना या कमळीचाच गेम करायला पाहिजे. इतकी मध्ये मध्ये करती ना एकदा कमळीला संपवलं की आपल्याला कुठे रस्ता मोकळा होऊन जाणार. आज असा काय डाव टाकला होता ना तिने, मी फसलेच होते तिच्या तावडीत आणि ती मला काही सोडायला तयार नाही. कशी बशी जीव वाचून इथपर्यंत आलीये मी, पण पास मी फसलेच होते तिच्या प्लॅन मध्ये. थोडक्यात वाचलीये थोडक्यात. आता आहे ना त्या कमळीला हलक्यात घेऊन चालणार नाही या. इतकी नजर ठेवायला लागणार आहे तिच्यावरती, काहीही करू शकतीये. सगळ्यात आधी ना त्या कमळीचाच बंदोबस्त करते मी. कामिनी म्हणते आता कसं आहे ना साम दाम दंडभेद सगळं वापरायचं आणि या कमळीला रस्त्यातून बाजूला करायची. कमळीच्या नावाचा डाव अंडावाच लागणार. काहीही झालं तरी कमळी आपल्याला रस्त्यातून बाजूला करायची. सगळ्यात मोठा काटा सध्या तीच आहे. कमळी आता राजांच्या घरी आलेली असते आणि राजाने लगेच पोलीस वगैरे बोलवलेले असतात. ते पोलीस म्हणतात सर अजिबात काळजी करू नका, आपण शोध घेऊया कोण होतं काय होतं. कमळीने जे सांगितलंय वर्णन त्याप्रमाणे कोणी जर सापडला तर आम्ही आधी तुमच्याकडे आणू. सर अजिबात काळजी करू नका, डोंट वरी सर. इन्स्पेक्टर असतात ते म्हणतात त्या विभागातले सीसीटीव्ही फुटेज ते सगळं काही चेक करायला घेतो. काही ना काहीतरी आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार. सर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरं, पण त्या व्यक्तीला नक्कीच पकडू, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. डॉक्टर इतक्या वेळा म्हटलेलं असतो की टेन्शन घेऊ नका. राजांनी इतकं टेन्शन घेतलेलं असतं की ते इन्स्पेक्टरला सुद्धा कळतं. सारखा म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊच नका सर. सर असतात ते म्हणतात लगेच आमच्या टीमला कामाला लावतो, म्हणजे आतापासूनच तपास सुरू होईल. राजन म्हणतो हो चालेल. म्हणतात थँक्यू इन्स्पेक्टर. अहो सर थँक्यू कसलं म्हणताय, माझं काम येते आणि कर्तव्य आहे. इन्स्पेक्टर राजनला दिलासा देतात आणि तिथून आता निघालेले असतात. आता इन्स्पेक्टर निघून गेलेले असतात. कमळीला म्हणतात कमळी बस बरं जरा माझ्याजवळ. राजन आता कमळीला रागवतात, एवढी मोठी रिस्क घेऊन काहीतरी करायची काही गरज होती का? तुझ्या जीवाला जर काही झालं असतं तर काय केलं असतं आपण? कशासाठी केलंय सगळं हे? म्हणते राजन काका सॉरी या, मला काहीच न सांगता हे केलं, खरंच सॉरी, पण हे करणं खूप गरजेचं होता. हे काही केल्याशिवाय काही तपास लावल्याशिवाय अन्नपूर्णा आजीची नात काय भेटणार नाहीये. त्यासाठी मला झटापट करायचीच होती. काही झालं तरी अन्नपूर्णा आजीची नात आणि सून त्यांना भेटवून द्यायच्यात मला, म्हणूनच सगळं काही केलं हो मी. म्हणते सगळ्याच तयारीने गेले होते हो मी. थोडक्यात ती माझ्यापासून बचावली व्यक्ती, नाही तर मी जवळजवळ पकडलीच होती. म्हणते राजन काका खूप प्रयत्न केले पण मी अयशस्वी ठरले, सॉरी या. राजन म्हणतात अगं कमळी सॉरी काय म्हणतीयस तू? या जगात रक्ताची माणसं सुद्धा विचार करत नाही, तेवढी तू कोणीही नसताना एवढा विचार करते आणि उलट मला सॉरी म्हणतीये. काय कमळी, माझ्या आईचा इतका विचार करते ना कमळी, खरंच तुझं कौतुक आहे. कमळी म्हणते राजन काका फक्त आणि फक्त अन्नपूर्णा आजी लवकरात लवकर बऱ्या व्हावा एवढंच मला बघायचंय, बाकी काहीच अपेक्षा नाहीये माझी. तोपर्यंत अन्नपूर्णा आजीची नात समोर येत नाही तोपर्यंत त्या काही नीट होणार नाही असंच मला वाटायला लागलंय. कमळी म्हणती राजन काका त्यांची नात समोर आणणं एवढा एकच पर्याय आपल्या पुढे उरलाय, त्यामुळे काहीही करायचं आणि त्यांची नात लवकरात लवकर शोधावी लागेल. राजन म्हणतात कमळी माझी नात कशी माझी मुलगी कशी असेल काय असेल मला माहित नाही, पण आज तुझ्यामध्ये माझी मुलगी दिसायला लागली, मला जणू काही तूच माझी मुलगी असं सारखं सारखं जाणवतंय कमळी. आणि राजनचे डोळे भरून आलेले असतात. कमळी सुद्धा राजनकडे एकटक अशी बघायला लागलेली असते. आता ऋषीकडे बघते आणि राजनच्या हातावर हात ठेवते. काका तुम्ही काळजी करू नका, तुमची मुलगी सुद्धा नक्की लवकर सापडेल. आपल्या आजी संग मी कायम असणारे, अगदी शेवटपर्यंत साथ देणारे. त्यांना कमळीने आधार दिलेला असतो राजनला. राजनला खूप छान वाटतं. ऋषी म्हणतो ओ शिट काका आम सॉरी या, मी हे सांगायलाच विसरलो की हा चाकू वापरूनच कमळीवर हल्ला झाला होता. राजन म्हणतात बघू तो चाकू. ऋषी इन्स्पेक्टर दाखवायचा की मगाशी लगेच. ऋषी म्हणतो आय एम सॉरी, मी खरंच विसरूनच गेलो बघा मगाशी. राजन ऋषीकडून चाकू घेतात. हरकत नाहीये, मी पोलीस स्टेशनला जाऊन हा चाकू नक्कीच देईल. राजन कमळीला म्हणतात परत अशी डेअरिंग करायची नाहीये एकटीनी, सगळ्यांना सोबत घ्यायचं, नाही तर असं काही करायचंच नाही. तुझ्या जीवाला जर काही झालं तर मी स्वतःला माफ केलं नसतं. ते म्हणते नाही राजन काका इथनं पुढे मी कधीच काही करणार नाही, खरंच चुकत झाली माझ्याकडून. त्यामध्ये ऋषीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ऋषी खूप घाबरा झालेला असतो की माझ्या कमळीला काही झालं तर काय. त्यामुळे ऋषी खूप बोललेला असतो या कमळीला. ऋषी म्हणतो चला काका येतो मी आणि तिला सोडवतो जाताना हॉस्टेलवर. राजन म्हणतात दोघेही काळजी घ्या आणि जपून जा. ऋषी म्हणतो हो नक्कीच. कमळी आणि ऋषी आता चाललेले असतात. कामिनी आता आरशापुढे उभी असती, तेवढ्यात काय रागिनी येते. आई हे सगळं करताना त्या कमळीला तुझ्यावर संशय तर नाही आला ना की ती तूच असू शकते म्हणून? कामिनी म्हणते छे ग कसा संशय येणार, उगाच काही. अजिबात तिला संशय आला नाही, तिने चेहराच बघितला नाही तर कसं काय ओळखणार. संशय यायला जागाच नाहीये. नाही गाई झालं ते झालं, त्याबद्दल काही नाही. जे काही घडलंय ना ते आपल्या बेजबाबदारपणामुळे घडलंय, या दुसरं काही नाही. कामिनी म्हणते एकदा का हा दिवस संपला ना रागिनी, सगळी सगळी प्रॉपर्टी ज्या म्हातारीच्या नावावर आहे, सगळी म्हातारीची प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावर, मग काय आपलं राज्य सुरू हो ना गाई. असं झालंय मला, कधी हे सगळं होणार? होणार होणार रागिनी, संयम ठेवायला हवा, सगळं काही होणार.
आणि का आलेली असते. यस यस ग्रॅनी आजी, ऍग्री. तू म्हणशील तसं. संयम का फियम काय म्हणतात तो ठेवणार. एन्जॉय करणारे आणि इतकी मोठी ग्रँड पार्टी करणारे मी, लिमिटच नाहीये बघ. म्हणजे त्याच्या आधी काय करायचंय ना मला माहितीये, ते आधी काम करणार. सगळ्यात आधी निंगू पिंगू, कच्च्या लिंबू आणि ती कमळी कचऱ्यासारखं फेकून देणार आहे. कामिनी म्हणती चालेल, जरा शांत बसता का, वेळ आल्यावर करा हे. कामिनी आता आरशात बघते आणि नाटकं करायला लागलेली असते. वहिनी किती दिवस अशी पडून राहणार, इतक्या दिवस पडून राहणं बरं नाही या. वहिनी किती दिवस राहणार, त्रास होतोय ना तुला. आणि आरशात बघून तिघीही हसत असतात. कमळी आणि ऋषी आता चाललेले असतात. ऋषी मात्र काही एक बोलत नाही कमळी सोबत, ती फुगलेलं असतो. मी म्हणते ऋषी सर माझ्यावर चिडलेत ना म्हणून ते बोलत नाहीये, मी करून त्यांचा मूड बदलायला पाहिजे. मी म्हणते वातावरणात जरा गारठा आहे ना सर. सर काहीच उत्तर देत नाही. ती पडली का हो. मी म्हणते हा सीट बेल्ट आहे ना नुसता टोचत असतो, इतका कंटाळा येतो ना मला. सीट बेल्ट काढून देतो पण कमळीशी एकही शब्द बोलत नाही. तिला आता चांगलाच राग आलेला असतो. परत सीट बेल्ट लावती, बघा आता नेट लागलाय, आता काही टोचत नाहीये. मी म्हणते सर मला भूक लागली, काहीतरी खायचंय. तिने इतकी मोठी कॅडबरी असते त्याच्या खिशामध्ये लगेच काढतो आणि कमळीला देतो. कमळी म्हणते गाडी थांबवा, आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा. लगेच गाडी थांबवतो. कमळी म्हणेल तसं करत असतो कारण त्याला रागच तेवढा आलेला असतो. कमळी म्हणते काय चाललंय तुमचं, किती वेळची बोलतीये, माझ्याशी काहीच बोलत नाही यात, तुम्ही मला टाळताय का. गप बसणार असेल तर माझं माझं मी जातो, मला गरज नाहीये तुमच्या गाडीत जायची. मी आता चाललेली असते एकटीच उतरून पायी हॉस्टेलला. ती काय तिच्याशी बोलत नाही पण तो उतरून आलेला असतो खाली. मी म्हणते चालली ना माझी कशाला थांबवताय. पण तो हाच प्रॉब्लेम आहे का तुझा, दुसऱ्याचं ऐकतच नाही. गेली ती फार्म हाऊसवर एकटी, चुकायचं आणि वर माझ्यावर चिडायचं. मी म्हणते चुकलो मान्य करते ना, मग बोलायचं का बंद झाला, तर माझ्यासाठी केलंय का सगळं. आई असू दे, तुला जर काही झालं असतं तर. कमी होते मला काय होणार आहे. तो चोर वर शिरजोर, काही चूक मान्य करायला तयारच नसतेच ग. मी आता ऋषीच्या गाडीवर चढते आणि इथून जीवच देतो असं म्हणते आणि गाडीवर चढून आता उडी मारणार असते. ऋषी म्हणतो जीव देणार आहे, दे दे. ती लगेच गाडीत बसून गाडी चालू करायला लागतो. थांबवा म्हणून कमळी खाली बसते. इथून पुढे तशी चूक केली ना कमळी तर याद राखा. कमळी म्हणते शेवटची चूक मान्य करते मी. ऋषी म्हणतो तुम्हाला कळतंय ग, अन्नपूर्णा आजी साठीच करतीये सगळं करताना आजी आणि राजन काकाची किती फरफड होत असेल माहितीये का तुला. चला आता. कमळी म्हणते मला उतरव की खाली. ऋषी म्हणतो चढली तशी उतर. आता कमळीला उतरायला तिच्या जवळ गेलेलं असतो. आता कमळीचा हात पकडतो आणि तिला अलगद अशी खाली उतरवलेली असते. खाली उतरल्यावर ऋषीच्या अगदी जवळ आलेली असते ही कमळी. मात्र दोघांची एक नजर होते. ऋषी आणि कमळी दोघांना एकटक असे बघत थांबलेले असतात. पटकन ते एकमेकांना सावरतात आणि हात असतो तो सोडून देतात. बाजूला होतात दोघेही. आता बघू ऋषी कमळीच्या प्रेमात पडला हे ऋषीला रिअलाइज होणार का, आणि ऋषी कमळीवर प्रेम करतो हे तो कबूल करू शकेल का, किंवा कमळीला डायरेक्ट सांगणार का. मित्रांनो आता या मालिकेमध्ये पुढे काय आणि कसं होणार हे खरंच बघणं धमाकेदार आहे. अगदी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे मोड आपल्याला दिसणार आहेत. आता बघू ऋषी कमळीवर प्रेम करतो हे त्याला तर कळायला लागलंय, पण कमळीला सुद्धा कळणार की मी सुद्धा ऋषीवर प्रेम करतेय. मित्रांनो आपल्याला हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.